श्री स्वामी समर्थ मंडळी. अधिक मास महिन्यातील अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. तर या सोमवती अमावस्येला काय सेवा करायच्या, तर ह्या सेवा तुम्हाला नक्की करायच्या. ह्या सेवा केल्यानंतर तुम्हाला अधिक फळ मिळणार आहे, अधिक पुण्य मिळणार आहे. चला तर मग आता पाहूया आपण अधिक मास महिन्यातील जी सोमवती अमावस्या आलेली आहे त्या दिवशी काय सेवा करायची. बघा, एकूण 10 सेवा आहेत. त्याच्यामधली पहिली सेवा आहे, घरात किंवा घराबाहेर कोहळा नक्की बांधा. बघा, आपण घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कोहळा हा असतो, हा वर्षभर असतो. मात्र तुमच्या घरामध्ये जर कोहळा असेल तर तो तुम्ही दुसरा बांधू शकता, किंवा जर खराब झाला असेल तर आजपासून हा कोहळा तुमच्या घरात किंवा घराबाहेर बांधा. हा कोहळा बांधल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतर तो जोपर्यंत आपल्या घरात हिरवा राहील, कच्चा आहे तसा राहील, तोपर्यंत आपल्या घरात कोणतीही बाधा येत नाही असं मानलं जातं. मात्र ज्या दिवशी हा खराब होतो त्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी बाधा झालेली आहे अशी मान्यता आहे असं लोक मानतात. तर तुमच्या घरामधील जी काही बाधा आहे ते ओळखण्यासाठी हा कोहळा फार उपयोगी पडतो. त्यामुळे हा कोहळा तुम्ही घरात किंवा घराबाहेर नक्की बांधा. घराबाहेर म्हणजे उंबऱ्यावरती किंवा चौकटीच्या बाहेर कुठेही तुम्ही बांधू शकता. दुसरी गोष्ट आहे, दुसरी सेवा काय आहे, तर उंबरट्यावर हळदीचे लेपन करून पूजा करा. बघा, दक्षिण भारतामध्ये हळदीचा सडा हा दरवाजामध्ये टाकला जातो किंवा हळदीच्या सड्याने ते सारवून घेतात. दररोज दरवाजाच्या पुढे हे सारवून घेतात, लेपन लावतात, उंबऱ्याला लेपन लावतात, शिवाय पायाला सुद्धा हळद लावतात, कुंकू लावतात ओलं करून. तशाच पद्धतीने तुम्हाला या दिवशी उंबरटा असेल किंवा उंबरट्याच्या बाहेरचा परिसर असेल त्याच्यावरती हळदीचं लेपन लावायचं आहे आणि त्याच्यावर सर्व सजावट करून तुम्हाला पूजा करायची आहे. हा एक उपाय तुम्हाला किंवा ही सेवा तुम्हाला करायची आहे. तिसरा उपाय आहे, मुंग्यांना खोबरं, गव्हाचं पीठ, साखर खायला द्या. ज्या ठिकाणी मुंग्या असतील त्या ठिकाणी तुम्ही हे टाकू शकता, किंवा तुमच्या घरात ज्या ठिकाणी मुंग्या असतील तिथेही मुंग्याला तुम्ही हे टाकू शकता. मुंग्याच्या वारुळ असेल त्या ठिकाणी जावं असा काही नियम नाही. घरात तुम्ही कुठेही ज्या ठिकाणी एखादी जरी मुंगी दिसली तर त्या ठिकाणी हे तुम्ही टाकू शकता. तिथं अनेक साऱ्या मुंग्या येतात. किंवा घराच्या बाहेर पटांगणात, व्हरांड्यात, वट्यावरती तुम्ही हे टाकू शकता. तिथेही मुंग्या खाण्यासाठी येतील. ज्या ठिकाणी मुंग्या दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला हे टाकायचं आहे. ही तिसरी सेवा झाली. ह्यानंतरची चौथी सेवा काय आहे, तर पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी, काळे तीळ वाहायचे आहेत. तुमच्या घराबाहेर किंवा तुमच्या अंगणात किंवा तुमच्या गावामध्ये मारुतीच्या मंदिरापाशी जर पिंपळाचं झाड असेल, शक्यतो मंदिरापाशी पिंपळाचं झाड असतं, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाला दूध घालायचे, दूध अर्पण करायचे, पाणी अर्पण करायचे, शिवाय काळे तीळ असतात ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत. शिवाय तेलाची जी वात आहे ती सुद्धा तुम्ही दिवाबत्ती तिथं दिवा लावू शकता. हा पर्याय किंवा ही सेवा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. त्यानंतरची 5वी सेवा काय आहे, कावळ्यांना दहीभात, भाकरी खायला द्या. तुमच्या घरावरती जर कावळा येत असेल, घराच्या खिडकीत कावळा येत असेल, किंवा जिथे कुठे तुम्हाला कावळा दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला एका ताटामध्ये दही भात घ्यायचं आहे, भाकरी असेल, चपाती असेल, काही घ्यायचं आहे आणि ते कावळ्यांना खायला घालायचं आहे. तुमच्या शहरामध्ये राहत असेल तुम्ही, तर तुम्ही छतावरती, टेरेसवरती जाऊन हे ताट दही भात आणि भाकरी हे तिथं ठेवू शकता. तिथं कावळा खाईल. कावळा नाही खायला तर इतर तरी पक्षी तुम्ही खाशील. शक्यतो कावळे भरपूर फिरतात, कावळा तुमचं ते खाऊ शकतो. ही एक सेवा तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी. त्यानंतरची 6 नंबरची सेवा काय आहे, दरवाजा बाहेर राईच्या तेलाचा दिवा लावा. राईचं तेल तुम्हाला माहीत असेल, जर राईचं तेल उपलब्ध झालं नाही तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता. तिळाचं तेलही तुम्हाला शक्य नसेल, परिस्थितीनुसार वापरणं किंवा लावणं अवेलेबल झालं नसेल तर तुम्ही घरातील जे गोडतेल आहे त्याचा सुद्धा दिवा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. दरवाजाच्या बाहेर शक्यतो दररोज पंथी लावणं गरजेचं आहे, दिवाबत्ती करणं गरजेचं असतं. तर या दिवशी न चुकता तुम्ही राईचं तेल, खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल, इतर कोणतंही तेल वापरून तुम्ही दिवा लावायचा आहे.
त्यानंतरचा 7वा उपाय आहे, 7वी सेवा आहे, पाण्यात जाडे मीठ म्हणजे मोठं मीठ हळद टाकून लादी पुसा. तुमच्या घरामध्ये तुम्ही जर दररोज लादी पुसत असाल तर हळद शक्यतो थोडीशी टाकायची आणि जाडं मीठही थोडंसं टाकू शकता तुम्ही तुमच्या पाण्यात. जे काय तुम्ही फरशी लादी साफ करण्यासाठी बकेटमध्ये पाणी घ्याल त्याच्यामध्ये एक मोठं कच्चं मीठ असतं बघा, पूर्वीचे भरपूर लोक वापरायचे, आता हे बारीक बारीक केलेलं मीठ आलेलं आहे. हे मोठं मीठ घ्यायचं, त्यानंतर हळद घ्यायची, ते पाण्यात मिसळायची आणि त्याने तुम्ही हळद टाकून तुम्ही दररोजची तुमच्या घरातील फरशी लादी हे साफ करायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये पवित्रता नांदणार आहे आणि स्वच्छ होणार आहे सर्व परिसर तुमच्या घरातील. त्यानंतरची 8 नंबरची सेवा आहे पितृसूक्त. याचं पठण श्रवण करायचं आहे. पितृसूक्त आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे, ते तुम्ही ऐकलं तरी चालू शकतं. पितृसूक्त तुम्हाला या ठिकाणी श्रवण करायचं आहे, वाचन करायचं आहे. ही झाली 8 नंबरची सेवा. त्यानंतरची 9 नंबरची सेवा आहे घरात गोवरी, कापूर, वेलची, लवंग, धूप याचा धूप लावायचा आहे. बघा, घरात तुम्ही जे धूप लावणार आहात ते एका वाटीमध्ये किंवा धूप लावण्याचं जे पात्र असतं त्याच्यामध्ये तुम्हाला गोवरी घ्यायची आहे, कापूर घ्यायचा आहे, वेलची घ्यायची आहे, लवंग घ्यायचे आहे आणि ते त्याच्यामध्ये तुम्हाला पेटवायचं आहे. त्याच्यामध्ये कोळसा घेऊन तुम्हाला ते पेटवायचं आहे आणि त्याचा हा धूप सगळ्या तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे. ही एक झाली 9 नंबरची सेवा. आता शेवटची आणि 10 नंबरची सेवा काय आहे तर कमळ गट्टाची माळ घेऊन 108 वेळा जप करायचा आहे. कमळ गट्टाची तुमच्या घरामध्ये जर माळ असेल ती त्याच्यामध्ये 108 मणी आहेत का ते बघायचे आणि त्यानंतर ते 108 मण्याची माळ त्या माळेचा एक जप करायचा आहे, म्हणजे 108 वेळा तो जप होणार आहे. जप कोणता करायचा आहे, कोणत्या देवाचं करायचं आहे तर इथं दिलेलं आहे बघा, ओम महालक्ष्मीय नमः. हा मंत्र जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अधिक मासातील जे काय सोमवती अमावस्या आलेली आहे त्या अमावस्ये दिवशी हे उपाय करायचे आहे, हे भक्ती करायचे आहे, हे काम करायचं आहे. न चुकता तो हे तुम्ही काम करणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हालाच फायदा होणार आहे. लगेच तुम्ही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, सर्वांना माहिती होऊ द्या. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ही सेवा करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.